मंत्रालयात जात नव्हते. ऑनलाईन सर्व मंत्रालयाचा कारभार ते चालवित होते. हे उभ्या जनतेनं, महाराष्ट्र जनतेनं पाहिलं. त्यांचे आमदार, त्यांचे खासदार, त्यांचे मंत्री त्यांनाही ते भेटत नव्हते. त्यांच्या विकास कामांना त्या ठिकाणी सहकार्य करीत नव्हते आणि त्यामुळे एका प्रकारे शिवसेनेमध्ये ही मोठी त्या ठिकाणी बंडाळी झाली. एल्गार झाला. उद्धव ठाकरे यांचा मनमानी कारभाराच्या विरोधात, निष्क्रियतेच्या विरोधात त्यांच्याच कॅबिनेट मंत्र्यांनी बंड केलं. मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या, देशाच्या राजकीय इतिहासातील एक मोठी घटना आहे की जो सत्तेवर आहे, जो राज्याचा मुख्यमंत्री आहे आणि त्याच्याच विरोधात त्याच्या पक्षातले कॅबिनेट मंत्री आणि आमदार हे बंड पुकारतात, याचा अर्थ त्यांच्या प्रती त्यांच्या पक्षातल्याच आमदार, खासदार आणि मंत्री यांच्यामध्ये केवढी नाराजी असेल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याच नाराजीतून हा त्यांच्या विरोधात सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणाने बंड झाला. याचा भारतीय जनता पार्टीशी संबंध येतो पुढे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.